नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जैन समाजाच्या 748 गावांचा केंद्रबिंदू आहे। या मठाचा इतिहास शतकानुशतके जुना आहे। याच मठात गेल्या अनेक दशकांपासून परंपरेनुसार हत्ती पाळण्याची प्रथा आहे। महादेवी ही त्या परंपरेची जिवंत प्रतिनिधी होती। गेल्या 35 ते 40 वर्षांपासून ती मठात राहत होती। मठाचे मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी तिला पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं, सांभाळलं। तिच्या शिस्तबद्ध वर्तनामुळे ती मठाची स्नेही म्हणून ओळखली जाऊ लागली। महादेवी केवळ एक हत्ती नव्हती, ती नांदणीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग होती। पंचकल्याण पूजा, जैन धार्मिक सोहळे, मिरवणुका यामध्ये तिचा सहभाग असे। तिच्या शांत आणि शिस्तबद्ध स्वभावामुळे ती गावक्यांच्या हृदयात घर करून गेली। आचार्य विशुद्ध सागर महाराजांनीही तिच्या सेवेचे आणि शिस्तबद्ध वर्तनाचे कौतुक केले होते। ती गावाची शान होती, जणू काही गावाच्या प्रत्येक घराची लाडकी लेक। पण या सुंदर नात्याला एका उद्योग समूहाच्या हट्टाने आणि कायद्याच्या कचाट्यात अडकवले। अंबानींच्या वंतारा हत्ती संवर्धन केंद्राने महादेवीवर दावा केला। मठाने तिला देण्यास स्पष्ट नकार दिला, कारण ती केवळ एक प्राणी नव्हती, तर मठाचा आणि गावाचा आत्मा होती। पण वंतारा ट्रस्टने पेटाच्या सहाय्याने कायदेशीर लढाई सुरू केली। त्यांनी मठावर वनविभागाची परवानगी न घेता महादेवीला मिरवणुकीत सहभागी केल्याचा आरोप केला। याच आधारावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आणि उच्च न्यायालयाने महादेवीला वंतारा केंद्रात पाठवण्याचा आदेश दिला। मठाने हा निर्णय मान्य केला नाही आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। गावक्यांनीही या निर्णयाविरोधात विराट मूक मोर्चा काढला, निषेध व्यक्त केला। पण 28 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळून मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला। हा निकाल गावक्यांसाठी आणि मठासाठी धक्कादायक होता। माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाला एका बड्या उद्योगपतीच्या बालहट्टाला समाजाच्या भावनांवर कुरघोडी असे संबोधले। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच वंतारा केंद्राची टीम आणि वनविभागाचे अधिकारी नांदणीत दाखल झाले। त्यांनी अॅनिमल अँब्युलन्ससह महादेवीला नेण्याची तयारी सुरू केली। पण हा निरोपाचा क्षण गावक्यांसाठी आणि मठासाठी अत्यंत भावनिक होता। मठाधिपती जिनसेन भट्टारक महास्वामी यांनी स्वतः महादेवीला हार अर्पण करून निरोप दिला। त्यांचे डोळे अश्रूंनी भरले आणि उपस्थितांचे अश्रू अनावर झाले। विशेष म्हणजे महादेवीच्या डोळ्यातूनही पाणी वाहत होते, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। गावक्यांनी मिरवणुकीने महादेवीला निरोप दिला, पण या मिरवणुकीला गालबोट लागले। काही तरुणांनी पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली, घोषणाबाजी केली। परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। अखेर रात्री 12:15 वाजता महादेवीला अॅनिमल अँब्युलन्समधून गुजरातच्या दिशेने रवाना करण्यात आले।